हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? तर आजचा तुमचा शनिवारचा दिवस कसा गेला? माझा तर सगळा बिझी गेला. त्याच्यामुळे मला व्हिडिओ दिवसाचा काहीच बनवता आला नाही. तर चला, आता मी सुरुवात केलेली आहे आणि आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते. मी बोलली आता दिवसभर तर काहीच दाखवलेलं नाही आहे, तर चला का नाही आपण रात्रीची रुटीन वगैरे दाखवूया आपण. त्यासाठी मी काय केलं आहे, की माझं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे, म्हणजे जेवणसुद्धा झालेलं आहे. तर आता मी तेच दाखवणार आहे, की माझ्या किचनमध्ये आहे ना, ॲक्च्युली काय झालं, मी अशी किचनवरती असं प्लॅटफॉर्मवरती पूर्ण पसारा ठेवून मग जेवायला बसत नाही केव्हाच. पण नेमकं काय झालेलं, की मला खूप कामामध्ये वगैरे उशीर झालेला होता. मला टिफिनसुद्धा द्यायचा होता. मग ते सगळं टिफिन द्यायचं वगैरे मी जेव्हा खाली गेली ना टिफिन द्यायला, तेव्हा मग मनोहरला बोलले, की जरा जेवण वगैरे सगळं खाली घेऊन बस तू. आणि मी येईपर्यंत त्याने सगळं जेवण वगैरे घेतलं होतं. मी बोलले आता हा जेवायला बसला आहे ना, तर मी पण जेवूनच घेते. कारण का मिताली गेली होती मावशीकडे आणि आयुषला यायला म्हणजे टाईम होता, उशीर होता. तो 11:30 वाजता येतो ना मेडिकलमधून. तर मी बोलली चला आता घेतलं ना आणायचे, तर मी पण आता जेवून घेते. त्याच्यानंतर आपण नाईट रुटीन दाखवूया आपलं. त्याच्यासाठी मी सगळं हा पसारा वगैरे तसाच ठेवलेला आहे. आणि आता मी सुरुवात करते. म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर ना सगळं बाहेरून मी सगळी टोपं वगैरे आतमध्ये आणलेली आहेत किचनमध्ये. आणि त्याच्यानंतर ना बाहेर जे आपण जेवायला बसतो ना तिथे एक कटका म्हणजे आपला फडका वगैरे मारून घेतलेला आहे. व्यवस्थित सगळं बाहेरचं हॉल पुसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना हे सगळं उरलेलं जेवण वगैरे आहे ना, ते मी दुसऱ्या टोपांमध्ये, छोट्या टोपांमध्ये शिफ्ट केलेलं आहे. एवढ्यासाठीच की ना, एवढा मोठा हा जो टोप आहे ना, तो फ्रीजमध्ये राहणार नाही. आणि राहिला तरी त्याला खूप जागा, म्हणजे सगळं मला ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यासाठी मी विचार केला, अजून येऊन आयुष पण वगैरे जेवणार आहे, त्यातलं ॲटोमॅटिक अजून चिकन कमी होईल. आणि मी हे मुद्दाम चिकन ना आता मी एक्स्ट्रा बनवून ठेवलेलं आहे, कारण का मला हा दुपारसाठी पण उपयोगी पडेल. मला सकाळी ॲक्च्युली जायचं आहे म्हणजे कामानिमित्त थोडंसं बाहेर जायचं आहे. तर मी फक्त भात आणि भाकरी बनवली, की हा एक जरी रस्सा उरला ना तरी माझं काम होऊन जाईल. त्याच्यासाठी आत्ताच मी एक्स्ट्रा बनवून ठेवलेला आहे. तर आता इथे भात पण होता थोडासा, तो भात पण मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे. तुम्हाला मी भाकरीचा डबा दाखवलेला ना, आमच्यासाठी जे वेगळ्या ज्वारीच्या भाकऱ्या बनवायला लागतात आणि आयुषला तांदळाची भाकऱ्या मी बनवून ठेवलेल्या आहे. त्याच्यामध्येच मी हे भात मी काढून ठेवलेला आहे. तर इथे सगळं ते जेवण वगैरे सगळं रिकामी केलेलं आहे. प्लॅटफॉर्म मी पूर्ण आता जो समोरचं हे आहे ना सगळं, म्हणजे तेलाचा डब्बा किंवा चमचे किंवा असं सुरी वगैरे मी जे ठेवते ना, ते सगळं मी त्या साईडला ठेवणार आहे. आणि मी तुम्हाला हे काय दाखवलं माहिती आहे ना, परत माझं आज ना थोडंसं ना दुपारपर्यंत, म्हणजे सकाळी केलेलं गरम ना ते ना मी दुपारपर्यंत तसंच ठेवलं होतं. आणि संध्याकाळी चहा बनवायला गेली ना, तेव्हा माझं परत ना ते दूध खराब झालं. माझं लक्षच नाही आहे, एका साईडला ते राहून गेलं तर राहूनच गेलं. माझं आज थोडीशी गडबड असल्यामुळे ना ते दूध तसंच राहिलं होतं. मी फ्रीजमध्ये ठेवलंच नाही. माझं दूध परत ते टोपातलं खराब झालं होतं. तर मी परत आज थोडासा ना, अगदी थोडासाच झाला होता, कारण का अर्धा मी ऑलरेडी सकाळी वापरला होता आणि अर्धाच दूध होता. तर त्याचं परत मी थोडंसं पनीर लावून घेतलेलं आहे. तर इथे आता ना चिकन वगैरे बनवल्याच्या नंतर ना, नॉनव्हेज बनवल्याच्या नंतर मोस्ट ऑफ माझं असंच असतं, की सगळी शेगडी आहे ना पूर्ण त्या साईडनी, बघा तुम्ही बघितलं असाल, मी हंडा वगैरे सगळं उचलून त्या समोरच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवलेलं आहे. असं रोज नसतं, म्हणजे सोमवारी मंगळवारी मी नाही एवढं करत. फक्त ओल्या कपड्याने वरचीवर असं साबण वगैरे लावते आणि फक्त पुसून काढते. पण जेव्हा नॉनव्हेज बनतं तेव्हा सगळे हेच माझं सेम रुटीन असतं. सगळं प्लॅटफॉर्म वगैरे, कारण का ना जे फोडणी वगैरे देतो सगळं ना, चिकन वगैरे परतताना ना शेगडीवरती थोडे थोडे असे छोटे छोटे असे चिटचिट उडलेलं असतं. किंवा फोडणी वगैरे देताना जेव्हा चिकन आपण टाकतो फोडणीमध्ये, तेव्हा ना समोरच्या भिंतीवरती चिटचिट वगैरे सगळं उडालेलं असतं ना. त्यासाठी ना आपण जर रोजच्या रोज ना असं व्यवस्थित सगळं पुसून घेतलं ना, आणि तिकडे जर झालं असेल असं, म्हणजे तेलकट वगैरे उडालं आणि पुसलं नाही ना, अगदी आठवडाभर लक्ष देऊ नका, 15 दिवस लक्ष देऊ नका, तर ॲटोमॅटिक आपली समोरची भिंत वगैरे असते ना, ते सगळे खराब होऊन जाते. सगळं चिकट चिकट राब बसलेला असतो. इवन मी जिथे तेलाची बॉटल ठेवते किंवा माझं ह्याचा तुपाचा डब्बा असतो आणि चमचे वगैरे सगळं त्या साईडला असतं ना, त्या साईडलासुद्धा जर मी काढून व्यवस्थित धुतलं वगैरे नाही ना, सगळं ते म्हणजे 2-3 दिवसातच मी ते तेलाची माझी जी बुदली आहे ना मोठी ॲल्युमिनियमची, तीसुद्धा मी काढून नाही ना पुसलं तिकडनं, तर तिथे थोडंसं तेलाचे ना असे डाग वगैरे पडतात थोडेसे.
त्यासाठी मला ना हे सगळं असं व्यवस्थित क्लीन करून घ्यावं लागतं. माझं मोस्ट ऑफ ना रविवारचं आणि बुधवारचं हे काम असतं, पण आज शनिवारी मी बनवलेलं आहे किंवा शुक्रवारी बनवलेलं असतं ना, तरी पण मला हे असं व्यवस्थित धुवून पुसूनच घ्यावं लागतं. इथे छान मस्तपैकी माझी शेगडी आहे ना, सगळं मी त्याचे हे बघा हे काढून घेतलेले होते, जाळी वगैरे काढून घेतली होती आणि छान मस्तपैकी एकदम चकचकीत एकदम माझं शेगडी वगैरे मी धुवून घेतलेली आहे. हे जे जाळ्या काढून ठेवल्या होत्या त्या पण छान व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेल्या आहेत आणि हाताबरोबरच लावून घेतलेलं आहे. आता मी हे असं का करते माहिती आहे, कारण की शेगडीवरती जे पाणी असतं ना ते सगळं निथळून जाईल. नंतर मी एक व्यवस्थित सुका कपडासुद्धा मारून घेईन. आता माझ्या नळाला ह्या साईडला ना खूप पाणी आहे ना, एकदम स्लो येतो. त्यामुळे माझं एक कसरत होते की मला सारखं बाथरूममध्ये एक टब भरून ठेवावा लागतो आणि टबातून मगाने पाणी घेऊन माझं हा सगळा प्लॅटफॉर्म आहे ना तो धुवावा लागतो. ती मला एक फक्त कसरत करावी लागते. पण असो, ते जड झालं तरी चालेल मला काम, पण माझं प्लॅटफॉर्म असंच क्लीन मी करत असते. त्याच्यानंतर सगळं आता इकडचं सामान जे मी त्या प्लॅटफॉर्मवरती ठेवलं होतं ना, हंड्यापासून सगळं परत मी ह्या शेगडीवरती वगैरे ठेवलं आणि सगळं सामान माझं लावून घेतलं. नंतर माझं सगळं काम झाल्याच्यानंतर मनोहर ना ह्या मडक्यामध्ये समोर मडका दिसतोय ना, त्याच्यामध्ये जो गरम पाण्याचा हंडा जो असतो ना माझ्या गॅसवरती, तो त्याच्यामध्ये तो रिकामी करेल. आता चला, एक शेवटचं नाही, अजून माझं थोडंसं काम आहे. तर इथे सगळी भांडी वगैरे आहेत ना, नॉनव्हेजची असतात ना, तर पहिलं सगळी मस्तपैकी क्लीन करून वरती ठेवते. नॉनव्हेजचीच अशी नाही म्हणजे मी नेहमी असं जेवण झाल्याच्यानंतर मोस्ट ऑफ पहिला अशी भांडी धुवूनच घेते. तुम्ही आधी पण बघितलं असेल की नाही लक्षात नाही, पण मी पहिला अशी भांडी धुवून घेते आणि त्याच्यानंतरच मग ना सगळं असं भांडी घासायला सुरुवात करते. जर डायरेक्ट घेतली ना तर काय होतं, आणि जरी माझी बेसिनमध्येच तशीच भांडी असतील ना तरी पण माझा नळ चालू असतो थोडासा, म्हणजे काय ताटामध्ये वगैरे आपलं काय उष्ट वगैरे असतं किंवा भाताचे शीतं वगैरे आहे ना, ते अशा नळाच्या पाण्याने धुवून मग भांडी मी वरती घासून ठेवत असते. पण असं नॉनव्हेजचं वगैरे असते, कारण का इथे माझा ना एक लोणच्याचा डब्बा होता, तो पण ऑइली होता. त्यासाठी मी त्याच्यात सगळं व्यवस्थित आता धुवून वगैरे प्लॅटफॉर्मवरती ठेवलेलं आहे. आणि आता झटपट फटाफट अशी मस्तपैकी छान अशी भांडी मी सगळी घासून घेते आहे आणि त्याच्याबरोबरच नंतर मग लगेच फटाफट हाताबरोबर धुवून घेणार आहे. आणि असं जर मस्तपैकी भरपूर असं हे घेतलं ना, लिक्विड घेऊन जर भांडी घासली ना तरच भांडी घासायला मजा येते, नाहीतर ना त्याचा तेलकटपणा वगैरे असते ना मोस्ट ऑफ. आणि ह्याच्यासाठी की जेव्हा आपण नॉनव्हेज असतं ना तेव्हा तर मी खूपच त्या गोष्टीची काळजी घेते, कारण का खूप मिळतं ना असं असतं ना चिकनला वगैरे किंवा मासे वगैरे जेव्हा किंवा म्हणजे नॉनव्हेज मच्छी बनवली ना तरी पण भांड्यांना वगैरे असं खूप वास येतो. त्याच्यामुळे ना असं मस्तपैकी असं भरपूर असं विम लिक्विड घ्यायचं आणि छान चकाचक अशी भांडी घासून काढायची. हाताबरोबर ना जी वस्तू आहेत ना, म्हणजे इथे लावून घेतली. जसं माझं आता भिडं वगैरे त्याच्यामध्ये मी ना थोडंसं माझं मसाला बनवायचा होता ते वापरला होता, तर ते आता हाताबरोबर इथे घासून ठेवून दिलेलं आहे. परत इथे जो सुरुवातीला तवा आणि मी पोळीपाट समोरच ठेवला होता तो घासून पहिला, कारण का भीती ती असते की पोळीपाट बिडला तर तो ह्याचा आहे ना मार्बलचा आहे, तर तुटण्याची शक्यता असते, म्हणून मी तो हातावर ठेवून दिलेला आहे घासून लगेच. आता तुम्ही बघितलं असेल ना, मी काल तुम्हाला साबण दाखवलं ना, काळा साबण, त्याने मस्तपैकी बघा टोप थोडंसं ना चिकन माझं लागलं होतं जेव्हा बनवलं तेव्हा गरम करायला ठेवलेलं तेव्हा, तर ते पण मस्तपैकी त्या काळ्या साबणाने कसा टोप माझं छान असं ॲल्युमिनियमचं चकचकीत एकदम झाला होता. तर चला, आता ना वरची सगळी प्लॅटफॉर्म एकदम मस्तपैकी मी बेसिन वगैरे छान स्वच्छ केलं आहे, तुम्हाला नंतर दाखवते. आणि आता इथे पाणी वगैरे खूप पडलेलं असतं. किचन म्हणजे समोर टब दिसतो ना, तिथून पाणी घेत होती, तर इथे खाली पण खूप पाणी पडलं होतं. तर छान असं मस्तपैकी हाताबरोबर लादी पण पुसून घेतलेली आहे किचनची. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे माझं मस्तपैकी किचन एकदम नीट अँड क्लीन, की सकाळी उठल्याबरोबर ना मस्त असं फ्रेश वाटलं वगैरे अशा पद्धतीने छान मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. अगदी खालची जमीन वगैरे पण व्यवस्थित मस्त पुसून घेतलेली आहे. ह्या साईडचं पण काउंटर एकदम छान मी क्लीन करून ठेवलेलं आहे. भांडी येतं डायरेक्ट सकाळी उद्या लावायचे. छान मस्तपैकी माझं किचन वगैरे क्लीन झालेलं आहे. आणि आता मी म्हणजे स्वतः पण फ्रेश वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर हे कर्टन जो आहे ना विंडोचा तो खाली करणार, लाईट बंद करणार आणि आता झोपण्याची तयारी. चला तर गुड नाईट. आजचा ब्लॉग जो तुमच्याबरोबर नाईट रुटीनचं शेअर केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.